दुसरी गोष्ट, त्या हॉस्पिटलमध्ये असताना तो वार्ड आहे ना, तो वार्ड आहे जळलेले जे व्यक्ती असतात किंवा डेथ बॉडीचा वार्ड तिथे ठेवलेले असतात प्रिझर्व करून. बापरे. महाराज इतक्या वाईट परिस्थितीत अनकॉन्स्टेबल असतात तिथं, आरोपी आणतात, हे नेतात, सगळं ते शासकीय यंत्रणा अशीच असते. जी स्त्री हत्या केली तिच्या नवऱ्याने म्हणा, का तर ती अनैतिक संबंधात होती. तर तिथं ते डोकं बिकं हे काय असं ओपन दिसत नाही, पण ते बँडेज वगैरे असतं, वार जखमा. परिस्थिती समजू शकतो हा, आपण. तर ती त्या स्त्रीकडे त्या बॉडीकडे पाहिलं ना, तर ती कशा प्रकारे कुऱ्हाडीने वार घातलेली, शेती जाळून घातली, आणि जीव माणसाचा जातो त्याच्या ज्या टाचा आहेत ना, टाचाचा जो भाग आहे ना खालचा आपला, ह्या टाचाचा संपूर्ण साल्ट निघालेले असतात. इतकं इतकं निरीक्षण मी केलेलं आहे स्वतः. मग मला क्राईम मध्ये काय सुरेश वाटतं की ह्या जीवाला, ह्या जीव जात असताना किती त्रास झाला असेल. टाचा घासून ते कातडत निघालो अक्षरशः पाय. माणसाचा जीव काय की जात नाही हो.